घटस्फोट जाहीर झाल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका क्रिप्टिक पोस्टने नव्या वादाला तोंड फोडले आहे। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ओळखली जाणारी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची जोडी अखेर अधिकृतपणे विभक्त झाली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, पण अखेर दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट शेअर करत पती पत्नी म्हणून वेगळे होत असल्याचे जाहीर केले। यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की जरी आम्ही घटस्फोट घेत असलो तरी आमची मुलगी जिजाच्या संगोपनासाठी आम्ही कायम आई वडील म्हणून एकत्र राहू। या निर्णयामुळे त्यांच्या हजारो चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता। त्यांचं नातं तुटण्याचं नेमकं कारण दोघांनीही उघड केलं नसलं तरी घटस्फोट जाहीर झाल्यानंतर आता तब्बल 20 दिवसांनी उर्मिलाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका क्रिप्टिक पोस्टने नव्या वादाला तोंड फोडले आहे। उर्मिलाच्या या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं की परिस्थिती हाताळण्याची कर्माची एक धक्कादायक आणि अनोखी पद्धत असते, तुम्हाला फक्त शांतपणे बसून ते पाहायचं असतं। उर्मिलाची ही एका वाक्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। तिने या पोस्टमध्ये कोणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरी नेटकऱ्यांच्या मते हा थेट इशारा आदिनाथ कोठारे आणि त्यांच्या दुरावलेल्या नात्याकडेच आहे। दोघांच्या विभक्त होण्यामागे कोणतीतरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट घडली आहे, ज्याचा हिशोब आता नियती करेल असा थेट अर्थ नेटकऱ्यांनी या पोस्टमधून काढला आहे। मराठी इंडस्ट्रीतील हे आदर्श जोडपे अचानक का वेगळे झाले याचे रहस्य अजूनही कायम असले तरी उर्मिलाच्या या कर्मावरील पोस्टने सोशल मीडियावरील चर्चांचा पारा चांगलाच वाढवला आहे। दरम्यान अभिनेत्री उर्मिलाच्या या पोस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला यांनी खरंच वेगळे होणे योग्य आहे का, की यांनी पुन्हा एकदा एकत्र यायला हवे? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उत्पत्ती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।